चाललोय. तर मग उतरताना असं घाट होता तिथं बघा किती आणि उंच उंच डोंगर होते ना, किती मस्त. आणि हे बघा आता पोचलोय मी बघा. आणि हे नारळाची काही काही झाड आहे तिथं बघा. ही उभी किती मस्त आहे ना इथं. आणि आज लय गर्दी होती बघा. गाड्या ते लावलेल्या दिसत होत्या. इथंच एवढे लय गाड्या आहे म्हणल्यावर आतमध्ये तर कसलं लय हे असं किती लय माणसं असतील है ना. तर मग इथं पण कॅमेरा ते अलाउड नाही मोबाईल. मग आता बाहेरच दाखवणार आहे. आणि हे बघा मग हे आहे ना गोल फिरून यायचं आणि तिथून जाऊन परत यायचं बाहेर. ते तिथला दरवाजा हा बघा. हे मंदिर बघा ना किती मोठं आहे, उंच आहे ना मित्रांनो. किती वर्षांचं बांधकाम आहे ते, दगडांनी केलेलं, छन्नी हातोड्याने खोरून. पप्पासोबत यायला खाऊन आलो पार्सल. आणि हे बघा आता तिकडं आहे ना जेवणाचं ठिकाण होतं. मग तिथं जेवायचा टाइम संपला होता. मग आम्ही जरा तिथं थांबून परत आलो. बरेच लोक परत आली. मग आम्ही पण परत आलो. मग तिकडे गेलो. हे बघा आता इथं बाहेर आल्यावर 10 रुपयाचा गोळा खाल्ला, आपला 20 रुपयाचा गोळा खाल्ला. आणि मग ते मधमाशी पण असं येत होती गोड गोड असं हे खायला. हे ना मग पुढं गेल्यावर भूक लागली होती लई. मग हॉटेलला जेवण केलं आणि मग तिथं पुढं गेलो का आणि पुढं गेल्यावर ते पनीर हॉटेलला हे खाल्लं, पनीर टिक्का मसाला आणि रोटी. म्हणजे कधी कधी आहे ना पप्पा माझ्या आवडीची भाजीच आणतात, म्हणजे मागवतात. आणि मग पुढं गेलो का तिथं मला रेल्वे दिसली. ती म्हणजे दुसऱ्यांदाच बघितली मी एवढ्यात जवळून. तेव्हा बघितलेली पण
तेव्हा व्हिडिओचं चॅनल नव्हतं माझं, पण ह्या वेळेस आहे. हे तुम्हाला मी पहिल्यांदा दाखवते. तुम्ही कोणी बघितले का जवळून एवढ्या रेल्वे? कमेंटवर नक्की सांगा. आणि हे बघा किती फास्ट मध्ये चालले रेल्वे आहे ना, बघा लय स्पीड मध्ये चालली. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. माझ्या श्लोक दादी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय मित्रांनो. आणि रेल्वे कोण कोण रेल्वेत बसलाय कमेंटवर नक्की सांगा. आणि एवढ्या जवळून कोणी कोणी बघितले कमेंटवर नक्की सांगा. बाय.